नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत आहे नवीन अशा व्हिडिओमध्ये. GCC TBC टायपिंग परीक्षा या परीक्षेच्या संदर्भाने जे काही MCQ क्वेश्चन आहेत, जे काही ऑब्जेक्टिव्ह आहेत, याच्या प्लेलिस्टच्या संदर्भाने आपण काम करीत आहोत. आणि मित्रांनो, याच प्लेलिस्टमधील हा एक नवीन व्हिडिओ आहे. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओसाठी नक्कीच एक लाईक करा आणि नक्कीच ही प्लेलिस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, कारण ही प्लेलिस्ट MCQच्या संदर्भाने खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तर अधिक वेळ न लावता सुरू करूया आजचा हा व्हिडिओ. तर पहा मित्रांनो, पहिलाच प्रश्न आहे, ईमेलमध्ये CCचा अर्थ कोर्टेसी कॉपी असा असतो का? तर उत्तर आहे बरोबर आहे. CCलाच कार्बन कॉपी असंही म्हटलं जातं. त्यामुळे CCचा अर्थ काय होतो? ज्यावेळेस आपण एखाद्याला ईमेल पाठवत असतो तर तीच कॉपी अजून कोणाला तरी गेली पाहिजे. फॉर एक्झाम्पल, मी रमेशला मेल करतो, त्याचबरोबर तो दिनेशलाही गेला पाहिजे. त्यावेळेस मी CC करतो. CCचा अर्थ कार्बन कॉपी असाही होतो. HTTPचा अर्थ काय? तर HTTP म्हणजेच हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल हा एक स्टँडर्ड प्रोटोकॉल आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश टाईप ऑफ मेमरी. ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट मेमरीमध्ये साठवतो, ही कुठं साठवली जाते किंवा ती कधीही जाते, तर ती व्होल्टाईल असते, जिला रॅम मेमरी असंही म्हणतात. जी आपला कम्प्युटर बंद झाल्यानंतर किंवा सप्लाय बंद झाल्यानंतर जाते, तिला रॅम मेमरी म्हणतो किंवा व्होल्टाईल मेमरी असं म्हणत असतो. डॅश डॅश इज सेकंडरी स्टोरेज डिव्हाइस. तर हार्ड ड्राईव्ह, मेमरी कार्ड किंवा पेन ड्राईव्ह हे सगळेच सेकंडरी स्टोरेज डिव्हाइस आहेत. आणि प्रायमरी स्टोरेज डिव्हाइस कोणतं आहे? तर रॅम. एवढं समजून घ्या, जे प्रायमरी डिव्हाइस असतं हे लॉस करतं, व्होल्टाईल असतं, आणि सेकंडरी डिव्हाइस हे परमनंट असतं. त्यामध्ये हार्ड डिस्क, मेमरी कार्ड किंवा पेन ड्राईव्ह येऊ शकतं. एरो कीज आर ऑल्सो कॉल्ड ॲज. आता आपल्या कीबोर्डवरती मित्रांनो, आपण रोज कीबोर्डवरती काम करतो, 4 एरो असतात, त्यांना नेव्हिगेशन्स असं म्हणतात. नेव्हिगेशन कीज जे 4 एरो आहेत आपल्या कीबोर्डवरती, टॉपला, डाऊनला, लेफ्टला, राईटला, याला काय म्हणतात? नेव्हिगेशन कीज. बरोबर. अनेक विद्यार्थी कन्फ्यूज होतात, सर काय येते नक्की, काय म्हणतात? तर नेव्हिगेशन कीज एवढं लक्षात ठेवा. कोणत्या व्ह्यू मध्ये पेज नंबर हे दिसतात? कोणत्या व्ह्यू मध्ये पेज नंबर दिसतात? तर प्रिंट लेआउट मध्ये आपल्याला पेज नंबर हे दिसत असतात. कोणत्या खालीलपैकी फॉन्ट स्टाईल नाही? तर बोल्ड, इटॅलिक, रेग्युलर हे सगळे फॉन्टचे प्रकार आहेत, मात्र सुपरस्क्रिप्ट हा काही फॉन्टचा प्रकार नाही, तो फॉर्मॅटिंगचा प्रकार आहे. सबस्क्रिप्ट, सुपरस्क्रिप्ट हे फॉन्टचा प्रकार नाहीये. ठीक आहे, तो टायपिंगचा किंवा फॉर्मॅटिंगचा प्रकार असू शकतो, मात्र तो फॉन्टचा प्रकार नाही. पण त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश इज नॉट अ टाईप ऑफ पेज मार्जिन. पेज मार्जिनचे प्रकार कोणकोणते? लेफ्ट, राईट, टॉप. पण सेंटर हा काही मार्जिनचा प्रकार नाही, तो अलाइनमेंटचा प्रकार आहे. सेंटर हा काय आहे? अलाइनमेंटचा प्रकार आहे, तो काही पेज मार्जिनचा प्रकार नाही. पेज मार्जिन मात्र लेफ्ट, राईट असू शकतं. डॅश डॅश इज मेड ऑफ रो अँड कॉलम. रो आणि कॉलम मिळून काय बनतं? टेबल. कोणी सांगू शकेल ना? रो आणि कॉलम मिळून काय बनेल? टेबल. प्रश्न असाही विचारला जातो मित्रांनो, टेबल कसा बनतो? रो आणि कॉलमने. त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न, वर्ड्स डिफॉल्ट अलाइनमेंट इज. वर्ड या सॉफ्टवेअरमध्ये बाय डिफॉल्ट कोणती अलाइनमेंट असते? तर लेफ्ट अलाइनमेंट असते. कोणती अलाइनमेंट असते मित्रांनो? लेफ्ट अलाइनमेंट ही बाय डिफॉल्ट असते. त्याच्यानंतर आपण तिला राईट अलाइनमेंट, जस्टिफाय किंवा सेंटर अलाइनमेंट देऊ शकतो, मात्र बाय डिफॉल्ट कोणती असेल तर ती लेफ्ट अलाइनच असते.
प्रश्न विचारला जातो, कसाही फिरवून विचारला जाईल, त्यामुळे घाबरायचं नाही. एक्सेलचे प्रश्न पहा मित्रांनो, इक्वल टुडे हे फंक्शन कशासाठी वापरलं जातं, तर तो आजची डेट देतो किंवा करंट डेट देतो, पण कोणती, जी तुमच्या सिस्टीममध्ये, जी तुमच्या कम्प्युटरमध्ये आत्ता एक्झॅक्ट सुरू आहे तोच देतो. जर मला कंट्रोल ए केल्यानंतर काय होईल, कंट्रोल ए केल्यानंतर काय होईल, तर कंट्रोल एने सगळाच्या सगळा कंटेंट माझा सिलेक्ट होईल, ज्याला आपण सिलेक्ट ऑल असंही म्हणू शकतो. कंट्रोल ए सिलेक्ट ऑल हा पूर्ण कंटेंट तुमचा सिलेक्ट करत असतो. व्हॉट इज द कीबोर्ड शॉर्टकट टू प्रिंट वर्कशीट इन MS Excel 2019? तर कंट्रोल पी ने आपण आपला 2019 मधील कंटेंट प्रिंट करू शकतो. कंट्रोल पी. मित्रांनो, मगाशी सांगितलं की कंट्रोल ए ने काय होतं आणि आता विचारलं की याचं शॉर्टकट. प्रश्न कसे विचारले जातील, कंटेंट सांगितलं जाईल, शॉर्टकट विचारला जाईल, शॉर्टकट सांगितलं जाईल, कंटेंट विचारला जाईल. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न, डॅश डॅश कलेक्शन इज कॉल्ड ॲज वर्कबुक. तर वर्कशीटचं कलेक्शन म्हणजेच वर्कबुक आहे. खूप साऱ्या वर्कशीट म्हणजे किती, 255 वर्कशीट ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस एक वर्कबुक बनतं एक्सेलमध्ये, बरोबर. हा. त्यानंतर पुढचा प्रश्न, ओनली ग्राफ इज प्रोव्हाइड इन डॅश डॅश टाईप ऑफ शीट. तर चार्ट शीट मध्येच आपल्याला ग्राफ पाहायला मिळतात, अदरवाईज पाहायला मिळत नाही. चार्ट शीट कंटेंट ओनली अ चार्ट इन एक्सेल. एक्सेलमध्ये फक्त आपल्याला चार्टच दिसतील, त्यावेळेस दुसरं काहीच दिसणार नाही, बरोबर. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न, इन डॅश डॅश व्ह्यू वी कॅन सी ओनली वन स्लाइड ॲट अ टाइम अँड कॅन डू. तर आपल्याला एकच स्लाइड पाहिजे, तर बाय डिफॉल्ट जो व्ह्यू आहे तो नॉर्मल व्ह्यू आहे. पॉवर पॉईंटमध्ये बाय डिफॉल्ट कोणता व्ह्यू आहे, तर नॉर्मल. आणि नॉर्मल व्ह्यूमध्ये मी बाय डिफॉल्ट एकच व्ह्यू मध्ये एकच स्लाइड पाहू शकतो. जर मला एकच स्लाइड पाहिजे तर मी नॉर्मल व्ह्यू वापरणार आणि बाय डिफॉल्टच तो आहे ना. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न, PPTX हा कशाचा एक्सटेन्शन आहे आणि यामध्ये टायटल बार दिसतो का, तर दिसत नाही. बाय डिफॉल्ट एक्सटेन्शन आर हिडन इन MS ऑफिस. तर PPTX एक्सटेन्शन बाय डिफॉल्ट हिडन असतं, ते दिसत नाही तुमच्या टायटल बारवरती. फक्त तुम्हाला काय दिसेल, तुमच्या फाईलचं नाव दिसू शकतं, ते फाईलचं नाव दिसू शकतं. विथ द हेल्प ऑफ डॅश डॅश ऑप्शन कलर ऑफ पेन कॅन बी सेट. तर पेन कलरने आपण PPTX किंवा PPT मध्ये डिस्प्ले करू शकतो. ड्रॉ या टेबलने किंवा ड्रॉ या टॅबमध्ये आपण पेन कलरने काही तुम्हाला शो करायचं असेल प्रेझेंटेशन करत असताना, ते आपण करू शकतो. पेन कलर ड्रॉ या टॅबमधून करू शकतो, जे आपल्याला पेनचा कलर सुद्धा बदलायला परमिशन देतं. स्लाइड्स कॅन बी क्रिएटेड इन MS ऑफिस किंवा पॉवर पॉईंट. तर बरोबर आहे, पॉवर पॉईंटमध्ये आपण प्रेझेंटेशन बनवू शकतो. मुळात ते सॉफ्टवेअर प्रेझेंटेशनसाठीच बनवलेलं आहे, स्लाइड बनवण्यासाठीच बनवलेलं आहे. त्याला काही विशेष मोहीम करण्याची आवश्यकता नाही. आपल्या MS पॉवर पॉईंटमध्ये स्लाइडच बनवले जातात आणि पॉवर पॉईंटचं प्रेझेंटेशन बनवलं जातं. किती पद्धतीचे ओरिएंटेशन हे पॉवर पॉईंटमध्ये उपलब्ध आहेत. मग ओरिएंटेशन म्हणजे काय, तर स्लाइडची साईज किंवा बाजू चेंज करणं, उभी करणं किंवा आडवी करणं, तर दोनच आहेत ना, ज्याला पोर्ट्रेट म्हणू शकतो किंवा लँडस्केप म्हणू शकतो. एकूण दोनच पद्धतीच्या ओरिएंटेशन आहेत, उभी किंवा आडवी. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न, 8 बीट म्हणजे 1 बाईट. 8 बीट ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस 1 बाईट बनते, बरोबर. 1024 बाईट येतात त्यावेळेस 1 किलोबाईट होतं, KB होतं, नंतर ते MB होतं, नंतर ते GB होतं. 1024 एवढं लक्षात ठेवा, बेसिक युनिट आहे ते, बरोबर. 1 बाईट म्हणजेच किती बीट, 8 बीट. त्यानंतर पहा, विदेश संचार निगम लिमिटेड इज द फुल फॉर्म ऑफ VSNL, बरोबर. विदेश संचार निगम लिमिटेड
आणि BSNL म्हणजे काय? भारत संचार निगम लिमिटेड. अशा दोन गोष्टी आहेत मित्रांनो, या पण पाहून घ्या. विदेश संचार निगम लिमिटेड आणि भारत संचार निगम लिमिटेड. तर BSNL किंवा VSNL अशा दोन गोष्टी आहेत, त्यामुळे व्यवस्थित बारकाईने लक्ष द्या. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न मित्रांनो, खालीलपैकी कोणता ब्राउझर आहे? कोणता ब्राउझर आहे? तर लॉन्चर, ईमेल, वर्ल्ड वाईड वेब, नेटस्कॅम वॉज ॲन अर्ली वेब ब्राउझर. तर तो एक वेब ब्राउझर आहे. मुळात ब्राउझर म्हणजे काय? इंटरनेट आणि आपला कम्प्युटर या दोघांना मध्ये जोडणारा जो कोणी दुवा आहे त्याला ब्राउझर म्हणतात. जसं की आपला गुगल क्रोम असेल, मायक्रोसॉफ्टचा एज असेल, हे सगळे काय आहेत? ब्राउझर आहेत. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न, डॅश डॅश इज मेजर्ड इन पिक्सेल. तर स्क्रीनचं जे काही रेझोल्युशन आहे आपल्या, हे पिक्सेलमध्ये मोजलं जातं. स्क्रीनचं आता तुम्ही कम्प्युटरला पाहत असाल व्हिडिओ किंवा मोबाईलला, जी काही HD क्वालिटी दिसते हे पिक्सेलमुळे दिसत असते. डॅश डॅश इज अन एक्झाम्पल ऑफ प्रोग्रॅमिंग लँग्वेज, बायनरी, जावा, बिटकोड, बाईटकोड. तर जावा ही एक प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे जे हाय लेवलवरती वापरली जाते. C++, पायथन, जावा हे सगळं लक्षात ठेवा मित्रांनो, या देखील एक प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहेत. तर मित्रांनो, आज आपण GCC TBC टायपिंग परीक्षेबद्दल सविस्तर माहिती घेतली. अजून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर नक्कीच कमेंट्स करा. धन्यवाद.